देव बोलवतो काय मी जातो देवाकडे, तर त्याने विचार करायचा. देवा बोलवायला हाय नमस्कार मित्रांनो, विटलाइन स्टार ब्लॉगच्या ह्या माध्यमातून मी तुमच्याशी जोडला गेलो आहे. दौलत भोईर सर्वांचं स्वागत करतो ह्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. आज श्रावणाचा महिना सुरू होतोय आणि आपण आज जातोय आई माऊलीच्या दर्शनासाठी महालक्ष्मी माता मंदिर डहाणू येथे. आणि येथे डहाणू येथे जाताना आम्हाला वाटेतच ही सुंदर माकडं दिसली. ही माकडं जी आहेत ही नेहमी ह्या वाघात बसलेली असतात, थांबलेली असतात. जे वाटसरू येतात ती ह्यांना इथे खाऊ टाकतात आणि ह्यांच्यावर याची उपजीविका चालते. आता जंगलाचे जिथे ते कटाई चालू आहे, झाडं तोडली जातात. ह्या माकडांना, ह्या वन्य प्राण्यांना लोकांवर आधारित राहावं लागतं आणि एक प्रकारनं सवय झालेली आहे की इथे लोक येतात आणि काही ना काही टाकतात, खाण्यासाठी देतात. आम्ही देखील त्यांच्यासाठी पॉपकॉर्न आणले होते, पिशवी भरून मोठी. आणि ते पॉपिन्स यांना काय सांगतात, काय मला नक्की शब्द माहिती नाही, पण हे त्यांना खूप आवडीने खात होते. कारण छोटे छोटे त्यांना टाकायला देखील बरं आणि त्यांना खायला देखील बरं म्हणून आणले होते. आणि खूप बरं वाटलं, कारण आज दर्शनासाठी जाताना कुठेतरी एक सेवाभावी थोडीशी ह्यांना वन्य प्राण्यांना खायला घातलं. आणि सुंदर आजची ही दिवसाची सुरुवात झाली. खूप छान वाटलं, कारण नेहमी जरी बघत असलो तरी ह्या माकडांना पाहून त्याची खूप आनंद होतोय. एक पिंजऱ्यात बांधलेली वन्य प्राणी आणि खुल्यात अवतीभोवती फिरणारे. काही वर्षांनी लोकांना फक्त फोटोतच बघावे लागतील असं मला वाटतं. आणि म्हणून कदाचित ह्यांना पाहताना प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन पाहतोय किंवा काहीतरी नवीन अनुभवतोय. ही वन्य प्राणी बघा माणसाप्रमाणेच थोडीशी अनुभवायला मिळतात. अशा प्रकारे आपल्या बाळाला खांद्यावर घेऊन फिरणं हे एक आईचं कर्तव्यच आहे. आईची कर्तव्य दक्षता बजावताना दिसते. प्राण्यांमध्ये देखील ते अजूनपर्यंत हे गुण आहेत की आपल्या बाळाची काळजी घेतात. खूप छान वाटलं मित्रांनो. आणि किती टाकलं तरी त्यांना कमीच असतं, म्हणून आम्ही जसे तिकडून पल काढला आणि निघालो पुन्हा आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि हा आहे ब्रिज, पारगाव येथील हा ब्रिज वैतरणा नदीवर बांधलेला हा ब्रिज आहे. आणि दोन गावांना, दोन भागांना जोडणारा हा ब्रिज खरोखर आमच्यासाठी खूप उपयुक्त असा ब्रिज आहे. आपण विरारहून पालघरला येताना जो नदी पाहता, वैतरणा नदी, तीच ही इथून पुढे जाते. आणि त्या वैतरणा स्टेशनच्या आसपास तुम्हाला ती खाडी बघायला मिळते. तीच ही नदी आहे. खूप लांबलचक ब्रिज आम्ही पार करून पोहोचलो. CNG टाकण्यासाठी आधी दिवसभरात आम्हाला जो लागणार आहे, गाडीला जी ऊर्जा लागणार आहे ती इथे भरून घेतली. नंतर थोड्याच वेळात आम्ही नाश्त्याचा आस्वाद घेतला. इथे खूप चविष्ट असे काही पदार्थ मिळतात, ते आम्ही खाऊन त्वरित आम्ही निघालो. आता आपण आलेलो आहोत सातिवली येथील शिवशंकराच्या मंदिरामध्ये. आणि हे मंदिराचं एक महत्त्व आहे की इथे गरम पाण्याचे कुंड आहेत. नैसर्गिकरित्या जमिनीतून उगम झालेले गरम पाण्याचे कुंड हे पूर्ण महाराष्ट्रात किंवा जगभरात मोजक्याच ठिकाणी आढळतात. आणि त्यातलंच हे ठिकाण आहे. इथे एकदा आपण एक मोठा ब्लॉग बनवूया मित्रांनो, हे दाखवेन तुम्हाला की इथे दर्शन घेऊन आम्ही त्वरित निघालो, परंतु एक भेट दिली ह्या गरम पाण्याच्या कुंडाला. आणि मित्रांनो फायनली आपण आता पोहोचलोय महालक्ष्मी मातेच्या मंदिरात डहाणू येथे. मंदिरात कॅमेरा नेणं शक्य नाही आहे. तिथे सूचना अशा लावलेल्या होत्या की मंदिरात कॅमेराला प्रवेश नाही आहे. आपण दर्शनासाठी जाताना आम्ही तुमच्यासाठी एक छोटंसं लांबून बाईट घेण्याचा प्रयत्न केला. योग्य नाही वाटलं मित्रांनो, परंतु आता आलोयच तर थोडंसं घेऊन जाऊ बाईट. आणि हा बाईट घेतल्यानंतर मी त्वरित दर्शनासाठी गेलो. हा मित्रांनो, जहं दर्शन झालं तर मी केली पेट पूजा. पण मायाजी मित्रांन त्याला अवयो बंधारा अवरा आवडला नाही की कुत्री हरका फास खाऊन आता तहनी बुरवा. पण आता ते खावाय स्पीड असं आहे ना मित्रांनो की मला तसं जमत नाही. आणि मी एकदम हलू सावकाश, आपलं जसं रोजची सवय तसं हळूवार खाल्लं, जेवलो. आणि आता आलो ह्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, कारण हा डॅम जो आहे, हा बांध जो आहे खूप प्रसिद्ध आहे. आणि इथे जे दगडांवर जे चित्रीकरण केलं आहे, खूप चांगल्या तऱ्हेने चित्रकला इथे आपल्याला पाहायला मिळाली. आदिवासी स्थापत्यकला, ह्या वारली चित्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि खूप महत्त्वाची आहे ती चित्र, कारण उन्हाळ्यात जेव्हा इथे महालक्ष्मी मातेची यात्रा असते तेव्हा इथे प्रेक्षकांची खूप गर्दी असते. पाणी जे आता आपल्याला थोडंसं गडूळ वाटते त्या टायमाला जे शांत निथळ पाणी आणि स्वच्छ पाणी दिसायला मिळतं. इथे प्रेक्षकांना म्हणेन मी, प्रेक्षक म्हणण्यापेक्षा इथे जे निसर्गप्रेमी येतात ते ह्या वाघाडी गावात हा जो डॅम आपल्याला पाहायला मिळतो, हा साधासुद्धा डॅम नाही आहे, तर हा भीम डॅम म्हणून, याला भीम बांध म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे. कारण इथे
हा बांध जो आहे हा भीमाने बांधला होता, ह्याचा पूर्ण इतिहास जो आहे तुम्हाला मी सांगेन. ह्या मी काकांना देखील विचारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांनी ह्या इकडच्या गोड बोली भाषेत त्यांना मला नकार दिला की मला माहिती नाही. कदाचित माहीत नसावं, कारण असे अनेक त्याची कारणं असू शकतात. परंतु हा निसर्ग अनुभवताना खूप मजा आली. आणि जे ही चित्र आहे ती आपण यंदा कलरिंग यानं केलं होतं. आणि मग इथे काही मासेमार देखील लोकल आपल्याला जे गावचे रहिवासी होते आम्हाला मासे पकडताना देखील दिसले. आम्ही खूप मजा केली. आजचा दिवस खरोखर खूप छान होता. आज आई माऊलीच्या दर्शनासाठी गेलो, तिथे देखील गर्दी कमी पाहायला मिळाली जवळून, आणि चांगलं खूप वेळ तिथे थांबता आलं. अशा प्रकारची दर्शन जेव्हा होतं तेव्हा खूप बरं वाटतं, कारण आपण इतकं लांबून येतो आणि थोडीशी ती गर्दी मॅनेज करताना कधी कधी आपल्याला जास्त वेळ देता येत नाही देवाजवळ, ते देखील एक खंत असते. परंतु आज तशा प्रकारची खंत देखील पाहायला मिळाली नाही आणि खूप छान वाटलं. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला कमेंटमध्ये कळवा. तुमच्या इथे मला इन्व्हाइट करायचं असेल तर नक्कीच कमेंट करा. व्लॉग अजून संपला नाही, थोडंसं अजून बाकी आहे, तुम्हाला मी दाखवेन. कारण हा प्लेस तुम्ही भीम बांध जर तुम्ही सर्च केलं तुम्हाला मॅपवर देखील चांगले इथले सीन पाहायला मिळतील. मी देखील इथले सीन पाहिलं होतं आणि असं वाटलं की आता उन्हाळ्यात देखील इथे एक फेरी मारेन आणि तुम्हाला मी हा पूर्ण परिसर दाखवेन. कारण इथे स्वच्छतेच्या बाबतीत देखील खूप काळजी घेतलेली आहे. तर कचरा टाकण्यासाठी किंवा इथे शौचालय आता बांधण्यात येणार आहेत, काम चालू आहे. आता काय तुम्हाला बोलणार, आपलं समजून तुम्ही करत जा, जे काय कराल ते शेअर करायचं, कसं काय तुम्हाला मी सांगितलं काय करायचं ते. आणि मेन म्हणजे पाहत जा. जर तुम्ही आता ह्या सिच्युएशन आल्यात की व्हिडिओ संपायला आले, पण तुम्ही शेवटपर्यंत टिकून आल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि असंच प्रेम राहू द्या. मी नक्कीच तुमच्या कमेंट वाचत जाई आणि त्याप्रकारे तुमच्या इथे मी भेटायला येतोय. तुम्ही मला नक्कीच बोलवा. तोपर्यंत भेटूया पुन्हा एकदा. जय हिंद, जय महाराष्ट्र.